आपल्या देशात भ्रष्टाचार झाला नसेल असं एकही शासकीय खातं नसेल, मात्र मध्य प्रदेशातील सिवनी जिल्ह्यात सरकारी भ्रष्टाचाराचे एक लज्जास्पद उदाहरण समोर आलं आहे. सिवनी येथील तब्बल 47 जणांचा 279 वेळा सर्पदंशाने मृत्यू झाल्याचं सांगत सरकारी अधिकाऱ्यांनी तब्बल 11,76,00,000 रुपये मंजूर करून घेत असल्याचं कळाले. तेवढ्याही पैशांचा अपार केल्याचं पुढे आलं आहे. मात्र यात 47 मृतांमध्ये संतकुमार बघेल यांचा 19 वेळा सर्पदंशाने मृत्यू झाल्याचं सरकारी अधिकाऱ्यांनी दाखवलं. एवढंच नाही तर त्यांच्या नावावर 76 लाखांची नुकसान भरपाई अधिकाऱ्यांनी गिळंकृत केली. महत्त्वाचं म्हणजे अधिकाऱ्यांनी मृत दाखवलेले संतकुमार बघेल हे जिवंत असून ठणठणीत आहेत. हे सर्व प्रकरण जेव्हा संतकुमार बघेल यांना समजले तेव्हा त्यांनी सांगितले की सर्पदंशाने मृत्यू झाल्याचं दाखवत माझ्या नावावरून नुकसान भरपाईची रक्कम काढण्यात आल्याचं मला 4 दिवसांपूर्वी समजलं. मात्र मला आजपर्यंत एकदाही सर्पदंश झाला नाहीये. तर आमच्या गावात मागच्या 60-70 वर्षात 2 जणांचा सर्पदंशामुळे मृत्यू झाला आहे. सिवनी येथील सरकारी अधिकाऱ्यांच्या या कृत्यावर तुमची प्रतिक्रिया काय हे कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या चॅनल इन्क्वायरीला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.